विठ्ठलानी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आणि सर्वतोपरीची पुसणारा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा की आज या ठिकाणी परात्पर परमात्मा परमेश्वर परमपुरुष परमाराध्य भक्त वांछा कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व उत्साही कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून सर्वांच्या सत्प्रयासातून गेल्या 3 वर्षापासून हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाची वाटचाल चालू आहे गेल्या 3 वर्षापासून असे असणारे आपल्याच या परिसरातील गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामदास महाराज पाटील आदरणीय भाई महाराज, तर महाराजांच्या प्रेरणेतून चालू असलेला हा कार्यक्रम संत विचारधारा प्रचार व प्रसार आणि कीर्तन महोत्सव 2 दिवसीय, त्यामध्ये सुसंगीत गाथा भजन सोहळा सापोली पिंपळगाव पोस्ट कामावली तालुका पेण जिल्हा रायगड या ठिकाणी 3 वर्षापासून संपन्न होतोय. आणि त्या या कार्यक्रमाचं सौजन्य किंवा या कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून संपन्न होतो असा या कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा उचलणारे सहकार्य सगळ्यांचंच आहे. लहान थोर मंडळी सर्वच या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत, पण विशेषत्वाने हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून संपन्न होतो अशी सगळीच मंडळी पण हरिभक्तीपरायण आदरणीय प्रकाश दादा चिंतामण ढोकले यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. आणि या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले परिचित अपरिचित आणि सुपरिचित आयोजक नियोजक संयोजक ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळी, इथे कोणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार अभ्यासक चिंतक दार्शनिक मनीषी तत्वज्ञ विचारक जे कोणी असतील सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपण सर्व माझ्या माता भगिनी सर्व पुरुष मंडळी आणि विशेषतः माझ्यासोबत आलेले माझे बाबा ज्यांनी मला घडवलं, माझे वडील हरिभक्तीपरायण आदरणीय निवृत्ती महाराज बागुल माझे वडील आहेत जे पेटी वाजवत आहेत. कारण लोकांना परिचय नसतो म्हणून हे सांगावं लागतं, त्यामध्ये कोणताही मोठेपणा मला काही मिळवायचा नाही. आणि तेही या ठिकाणी आहेत, भाऊ आहे सोबत, सुंदर असं वातावरण आहे. थोडाफार विषय होतो, लाईट जाणं हे काय आपल्या हातातलं नाही. आणि अशा गोष्टी वारकऱ्याने जर समजून नाही घेतल्या तर मग परमार्थ करून तरी काय उपयोग आहे. परिस्थितीला प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आणि लहानपणापासून माऊलींच्या कृपेने एवढी समज आलेली आहे वाढत्या वयानुसार. आता तरी माईक हा स्टँडवर आहे बरं का, माईक स्टँडवर आहे. एकेकाळी तुम्हाला काय सांगावं, लहानपणी जेव्हा कीर्तनाला सुरुवात झाली किंवा एक 10वीला असताना 12वीला असताना जेव्हा कार्यक्रम करायचो तोपर्यंत सुद्धा मी असा अनुभव घेतलाय की बाटली भरून वाळू आणायची. वाळू तुमच्याकडे वाळूच म्हणतात ना, हा, बाटली भरून वाळू आणायची, त्याच्यामध्ये काठी रोवायची आणि काठीला हा माईक बांधायचा सुतळीने. म्हणून आता खूप दिवस चांगले आले, आता तुमचं कीर्तन प्रत्यक्षात इथे रेकॉर्ड केलं जात आहे. म्हणजे तुम्हाला धाकच आहे की फार जपून बोलायचं. जसा सासूचा धाक सुनेला असतं ना तसा धाकच आहे. आता सगळं काही उपलब्ध आहे आणि सगळं काही अनुकूल असताना सुद्धा थोडीफार प्रतिकूलता आली तर विचलित न होता आहे ती सेवा भगवंताच्या कृपेने आपण पार पाडावी. याच भावनेतून लाईट जरी गेली म्हटलं कमी कमी अभंग होईल तोपर्यंत चाल होईल, आणि लाईट जरी आली तर आपली अभंगाच्या चिंतनाला सुरुवात होईल अशी प्रामाणिक भावना देवालाही कीप आली. फक्त या लाईटीला आता एवढीच विनंती, बाई 11 वाजेपर्यंत आम्हाला सहकार्य कर म्हणजे झालं, नाही तर असं नको व्हायला की कीर्तन आलं रंगात आणि लाईटीच्या आलं अंगात. कारण तिच्या अंगात केव्हा येईल काही सांगू शकत नाही, ते आपल्या हातातलं नाही. फक्त आपण सर्वजण ज्या ठिकाणी उपस्थित झालेले आहात त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर मनसा वाचा आणि कर्मणा एकाग्र होऊन कीर्तन श्रवण करा. कारण वक्ता बोलत असताना वक्त्याच्या बोलण्याशी त्याच्या विचाराशी जोपर्यंत आपण एकरूप होत नाही ना तोपर्यंत कीर्तनाचा आनंद मिळत नाही. आणि एक लक्षात घ्या, समरसतेने जेव्हा तुम्ही कीर्तन प्रवचन कथा श्रवण करतात ना त्यावेळी
गरज पडत नाही की कीर्तन कसं झालं. हे मी का सांगते त्याचं कारण आहे, कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक चर्चा करतात कीर्तन कसं झालं. तुम्ही चर्चा करू नका या मताची मी नाही, चर्चा करा, पण चर्चा कुणी करावी, ज्याचा हरिपाठ पाठ आहे ना त्याने करावी, ज्याचा काकडा पाठ आहे ना त्याने म्हणावं की कीर्तन जमलं नाही. कुणी उठतं सुटतं म्हणतं कीर्तन काही जमलं नाही, कीर्तन काही उठलं नाही. आता हे उठलं बसलं काय असतं ते देवालाच माहिती, पण लोक बोलतात. असो, फार विस्तार न करता अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संकल्पित वेळ आहे आपल्याकडे, त्यापेक्षा थोडंसं 10 मिनिटं पुढे जाईल आणि मध्ये थोडासा वेळ घेतलेलाच आहे, त्यामुळे काळजी नसावी. विठ्ठल विठ्ठल
पृथु हरी हंस मन्वंतर यज्ञ ऋषभ ग्रीव ध्रुव बर देन धन्वंतर बद्रीपति दत्त कपिल देव सनकादिक करुणा करो 24 रूप लीला रुचिर श्री अग्रदास उर पद धरो अग्रदास उर पद धरो जय जय मीन वराह कमठ नर हरि बलिवामन परशुराम रघुवीर कृष्ण कीरति जगपाल. आता तुम्ही म्हणाल हे जे काही तुम्ही म्हणताय ते काय आहे नेमकं? ऐका, भक्तमाल नावाचा जो ग्रंथ आहे, भक्तमाल म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्याला भक्ती विजय असं म्हटलं जातं, ज्यामध्ये भक्तांचे चरित्र आहेत, त्या भक्तमाल ग्रंथामध्ये एकाच पदामध्ये 24 अवतारांचा उल्लेख आहे. ही भक्त्यासाठी केलेली सुविधा आहे. 24 अवतार क्रमशः लक्षात ठेवायचं म्हटलं तर जरा कठीण वाटतं. याच्यामध्ये क्रमबद्ध पद्धतीने, आणि संतांची भाषा सूत्रबद्ध असते. आपल्यासारखा फापट बसायला संत मांडत नाही, फार सूत्रबद्ध सूत्रात्मक. भगवंताची भक्ती करावी, कशी करावी? सात तस्मिन परम प्रेम रूपा, नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन आहे. कशी करावी, कुणासारखी करावी? यथा ब्रज गोपिका नाम, सूत्रबद्ध भाषा. कशी भक्ती करावी म्हणजे सूत्रबद्ध भाषेचा वापर संत महात्मे करतात. आपल्यासारखा फापट पसरा संतांचा नसतो. म्हणून एकाच पदामध्ये भक्तमाल ग्रंथामध्ये 24 अवतारांचं वर्णन श्री नाभा गोस्वामी नावाचे संत करतात. आता याच्यामध्ये 24 अवतार तुम्ही म्हणाल कसे? आता मी जे पोत तुमच्यासमोर गायलं त्याच्यामध्ये जर बारकाईने लक्ष दिलं, कारण एक लक्षात घ्या, सासू सुनेच्या गप्पा असताना फार सतर्क असतो आपण. असं काही सांगायला लागले महाराज की आपल्याला झोप येते की नाही? तुमचं नाही सांगत देव, आमच्याकडचं सांगितलं. तुम्ही सगळी माणसं जागे आहात. ऐका, या पदामध्ये जय जय मीन वराह कमठ नरहरी बलिवामन परशुराम रघुवीर कृष्ण कीरति जगपावन बुद्ध कल्की व्यास पृथु हरि हंस मन्वंतर यज्ञ ऋषभ हयग्रीव ध्रुवबरदेन, ध्रुवबरदेन म्हणजे हरि अवतार, धन्वंतर म्हणजे धन्वंतरी, बद्रीपती दत्त कपिलदेव संकालिक. किती झाले? मोजायचं काम तरी करा, कारण मोजायचं काम कोणीच करावं. हे 24 अवतार आहेत. मग कधीतरी आपण विचार केला पाहिजे, हे 24 अवतार सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आपल्याला दिसत नाहीत. एते क्षण सुकरा पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्राणी व्याकुलम लोक मृडदंती युगे युगे, असं वर्णन आहे भागवतामध्ये. अवताराचे 6 प्रकार आहेत: अंश अंश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम. परिपूर्णतम अवतारामध्ये जो अवतार येतो कृष्णस्तु भगवान स्वयं असं वर्णन ज्या व्यासांनी करावं, तो पूर्ण अवतार सुद्धा आपल्याला दिसून येत नाही, म्हणजे कृष्णावतार. मग विचार करा, त्या मृत्यू लोकांमध्ये आपण अमर होऊन राहू शकतो का? हा, तुमची समाधी लागली का? नाही ना. मग जरा हो करा, त्यांना काळाची मान हलवा. लोक कीर्तनात बसतात पण कीर्तन त्यांच्यात बसत नाही. तुमच्यात बसू द्या अशी अपेक्षा मला. विठ्ठल म्हणून तर आचार्य चाणक्य म्हणतात, आणि शरीराने
भज मूढमते. अनादी कालापासून या संस्कृतीच्या चक्रामध्ये आपण फिरतोय आणि हे संस्कृतीचं चक्र काही केल्या परिवर्तित होत नाही, बदलत नाही. नियम आहे, आया है सो जाएगा. कौन? राजा, रंग और फकीर. फक्त फरक है, कोई सिंहासन चढे चले तो कोई बंधे जंजीर. कुणी सिंहासनावर बसून गेलं तर कुणाला साखळदंडाने बांधण्यात आलं, पण जातात सगळेच. कोणी इथे राहू शकत नाही. आपले पण 7 दिवस पूर्ण झाले की आपल्याला निघायचंय. आपलं आयुष्य किती दिवसाचं आहे? 7 दिवसाचं. हुशार माणसं आहेत तुम्ही, बरोबर शब्द पकडला माझा. 7 दिवसाचं आयुष्य, 7च दिवस असतो. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काय सांगताय, शास्त्रामध्ये वर्णन आहे शत गणिले ते अर्धरात्र आणि तुम्ही म्हणतात 7 दिवस. हे जरा बुद्धीला पटत नाही. तुम्ही शास्त्रापेक्षा वेगळी भाषा करू नका. माझ्या बापांनो, मी शास्त्राविरुद्ध बोलणार नाही, कारण आमच्यासाठी वाचा बोलू वेदनीती आणि करू संती केले ते. तुकोबाराय जसं म्हणतात, आम्ही वाचेने बोलू पण काय बोलू, बंदसंत नाही. वाचा बोलू वेदनीती आणि करायचं म्हटलं तर काय करू, करू संती केले ते. संती केले ते करू आणि वेदनीती जे बोले ते बोलू. लक्षात येतं? हे तुकोबारायांचं. आमच्यासारखे ते त्यांच्या विरोधात बसू द्यावं, चालत राहू शकत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणं. मग तुम्ही जर म्हणतात की आयुष्य 7 दिवसाचं आहे आणि ग्रंथ सांगतात की आयुष्य 100 वर्षाचं, हे कसं? एक लक्षात घ्या, माणूस 100 वर्ष जरी जगला ना दादा, तरी त्याच्या वाट्याला फक्त 7च दिवस येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. पुन्हा काय? तेच आहे. काही बदल आहे का? फिरून फारून जरी आले तरी शेवटी सोमवार आहेच, मंगळवार आहेच, बुधवार आहेच. म्हणजे आयुष्य टोटल किती दिवसाचं आहे? 70 वर्ष जगले काय आणि 100 जगले काय, आयुष्य किती दिवसाचं आहे? हे पाठच करून ठेवायचं. आयुष्य किती दिवसाचं आहे? हा. मग तुम्ही म्हणाल आता 7 दिवसात काय आयुष्य पूर्ण होतं का? होतं ना. सोमवार को जन्म हुआ. ऐकताय ना? हिंदी कळते ना? पिक्चरची हिंदी कळते, ही हिंदी का नाही कळणार? न्यूज मध्ये हिंदी कळते, ही हिंदी का नाही कळणार? आयुष्य सुद्धा तसंच आहे. सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई, तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को तो चल बसे. राम नाम सत्य, राम नाम सत्य. कितीही कमवलं तरी शेवटी काय म्हणावं लागतं? राम नाम सत्य. प्रेत यात्रेमध्ये पुढचे माणसं म्हणतात राम नाम सत्य है, आणि मागचे म्हणतात शिरापुरी का भेद है. चांगली प्रेत यात्रा. शिरापुरी का भेद केव्हा? 13व्या. त्यावेळेस सुद्धा आपल्याला मृत्यूचं गांभीर्य नसतं. पण एक लक्षात घ्या, गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, दो बातन भूलो मती, जो चाहो कल्याण, नारायण एक मोत को, दूजे श्री भगवान, दूजे श्री भगवान. माणसाने या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर सगळं विसरावं. 2 गोष्टी विसरू नये. 2
एवढंच का एखाद्याच्या घरी गेल्यानंतर महाराज लोक आग्रह करतात प्रेमाने, त्यांना वाटतं साधू संत येते घरात, हा दिवस नाही बरात आले ठेका बंद करा ना निश्चित भरा भरा, असंच आहे ना? नाही नाही तसं नाही. साधू संत येते घरात तुझी दिवाळी दसरा, बरोबर आहे? आणि मग प्रेमाने आग्रह करतात. एक सांगू, कोणी आपल्या पाया पडत असेल, आपल्या पायाचं पाद्यपूजन करत असेल, कोणी दर्शन घेत असेल, तर हा भाव बिलकुल येऊ नका अंतःकरणामध्ये की हे माझ्या पाया पडत आहेत. आपल्या पायाला कोणी हात लावावा एवढी आपली पात्रता नाही. ही पूजा, हे पाद्यपूजन आणि
त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चाललासे माझ्या खेळ चाललासे माझ्या खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष रामाचा. मी फार विस्तार करत नाही. ज्याला स्वीकार जमला त्याला राम म्हणाला. फार साधं सोपं. माता कौशल्या विचारते, राघवा आज तुझा राज्याभिषेक काळा अजूनही मलिन वस्त्रामध्ये तू आहेस. जा बरोबर स्नान कर. अगोदर जा बाळा आणि स्नान कर. आईला कसं सांगावं की आई मी अयोध्येचा आता राजा होणार नाही, मला वनवास मिळाला. कसं सांगावं काही बोलले नाही. फार सुंदर वर्णन रामायणामध्ये तुळशीदास वर्णन करतात. पिता दीन मोहि कानन राजो पिता दीन मोहि कानन राजो पिता दीन मोहि पिता दीन मोहि कानन राजू और जह सब भाती मोर बड काजू. आणि माझं हित त्याच्यात आहे ग. किती सहज प्रसन्नता ज्ञानवता विषय तथा न ममले वनवास दुःखता. वनवासाचं वरदान मिळालं ऐकून मलिनमुख झालं नाही राम प्रभूचं. याला म्हणावं राम. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा भजन सुरू होतं ना तेव्हा अगोदर राम कृष्ण अगोदर राम पहले राम बनो बाद में कृष्ण बन पाओगे.
त्यावेळेस तुकोबाला सांगतात निराश होण्याचं काही कारण नाही, दुःखी होण्याचं काही कारण नाही. कारण जरी तुम्ही तुमच्या इच्छेने आले नाही आणि जाताना तुम्ही तुमच्या इच्छेने जाणार नाहीत, पण एक लक्षात घ्या, या मृत्यू लोकामध्ये आलात ना, देवाची एक विशेष कृपा आहे, ती ओळखा. काय विशेष कृपा आहे देवाची आमच्यावर? एक लक्षात घ्या, देवाची विशेष कृपा म्हणजे देवादिकांना सुद्धा जो मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही, तो मनुष्य देह तुम्हाला मला मिळाला. सुराणामपि दुर्लभा असं वर्णन आहे ग्रंथांमध्ये. देवादिकांना सुद्धा जो सहजासहजी प्राप्त होत नाही असा देव दुर्लभ मनुष्य देह तुम्हाला मिळाला. हा सत्कारणी लावा. आता मिळाला, पुन्हा मिळणार नाही, म्हणून सचेत करतो. म्हणून काय करा, अभंगाच्या पहिल्याच्या आपल्या गावामध्ये अनोळखी माणूस जर आला तर आपण त्याला किती प्रश्न विचारतो?
प्रश्न त्याला विचारतात. कधीतरी एकांतात बसा, स्वतःला विचारा, कोण तू, कुठून आलास, ज्यांच्याकडे आलास त्यांचं तुझं काय नातं आहे, तू देह आहेस का, ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे तू आहेस का, तुझी ओळख तरी काय आहे. स्वतःचं नाव लोकांनी ठेवलेलं आहे, तुझं नाव ते खरं तुझं नाव आहे का. आपण कोण आहोत आपल्याला माहिती आहे. आपण नावं ठेवलीत आपली स्वतःची. आपण स्वतःला आधी लहानपणी आपली घरची नावं ठेवतात, बरोबर ना. नावं ठेवणं म्हणजे नामकरण करणं. हो, तुम्ही वेगळ्या अर्थाने विचार करू नका. लहानपणी घरचे नाव ठेवतात म्हणजे नाव ठेवतात म्हणजे नामकरण करतात. आणि आपण मोठे झालो की सारं गाव नाव ठेवतो आपल्याला. आता मला काय म्हणायचं ते फार काही बोलून सांगायची गरज नाही. म्हणून कर्म असं करावं की लोकांनी नाव ठेवू नये, नाव काढलं पाहिजे. नाव काढलं पाहिजे लोकांनी, असं नाव असतं. कहते हैं ना, नाम करो नहीं तो बदनाम करो, या तो नाम करो या फिर बदनाम करो. मग लक्षात घ्या, आपण या मृत्यू लोकांमध्ये आलो याचा बारकाईने आपण विचार करत नाही. पण एक लक्षात घ्या, मृत्यू लोकांमध्ये आपण आलो, देवाची विशेष कृपा आपल्यावर झाली की मनुष्य देह भगवंताने आपल्याला दिला. पण हा मनुष्य देह भगवंताने कृपा करून दिला तो पुन्हा काही मिळणारा नाही. कारण नरदेह दुर्लभ जाना, स्वार्थ के सब ही सगे, बिन स्वार्थ को नाही, सेवे पंछी सरस करूं, निरस भय उड़ जाहि कबीरा, निरस भय उड़ जाहि. स्वार्थ के सब ही सगे. पैसा आहे तो पैसा माझा परमेश्वर. पैसा भरपूर असला की लोक म्हणतात या परशुराम शेठ. सेठ म्हणतात. काय म्हणतात? परशुराम सेठ. थोडाफार पैसा जेमतेम परिस्थिती असली की परशु ये बस जेवायला बस. आणि बिलकुल पैसा नसला काय परश्या इकडे. म्हणजे पैसा असेल तर भाषा सुद्धा बदलते लोकांची. म्हणजे पुनर्वित्त म्हणजे पैसा. आणि पैसा नसेल तर म्हणतात ना, भक्ती विना देव दिसत नाही आणि पैसा विना संसार चालत नाही. हे करू का ते करू सांगा मी राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचं भजन. तर मला सांगायचं काय की वित्त म्हणजे पैसा. शरीरात वित्त, संसारात वित्त आणि परमार्थात पाहिजे चित्त. चित्त ठिकाणावर असेल तरच परमार्थ. नाही तर त्रिवेणी संगमी नाना ते भ्रमी चित्त नाही नामी.
तास काय करतात याच्यावर ठरतं तुम्ही वैष्णव आहात की वारकरी आहात. 2 तास कीर्तन ऐकून घ्यायचं, नुसती मान हलवून घ्यायची, झालं. आता बघा कीर्तन झालं की तुम्ही उठणार, बरोबर ना? आणि उठल्यानंतर तुम्ही कपडे झटकणार. कपडे झटकताना तुम्ही म्हणणार ताई तुमचं तुम्हालाच राहू द्या, म्हणजे तुम्हीच द्या तुमचं तुम्हाला, तुम्ही जे काही 2 तास सांगितलं ते तुमचं तुम्हालाच राहू द्या असं म्हणून तुम्ही कपडे झटकणार. पण एक लक्षात घ्या, हा सगळा अट्टहास जो आहे तो कशासाठी आहे? हा, मला कधी कधी फार वाईट वाटतं. आजकाल लोकांना चिंतन कीर्तन आवडत नाही, अभंगावर बोलणारे महाराज आवडत नाही, टाइमपास करणारे आई माई गाडीवर बोलणारे फार आवडतात. नाही, मी माझा विरोध नाही, त्याच्यावर बोला, त्याची अत्यंत गरज आहे. आई वडिलांची सेवा झाली पाहिजे, आपल्या महापुरुषांविषयी आपण बोललं पाहिजे, देशभक्तांविषयी देवभक्तांविषयी बोललं पाहिजे, कारण देशी भक्तांना त्याची फार गरज आहे. लक्षात येत आहे ना? त्याची गरज आहे, बोललं पाहिजे, पण त्याला वेळ तरी किती द्यावा. आपण फार फार कीर्तनात 10 मिनिटं, फार फार 10 मिनिटं खूप झाले. बाकी मला सांगा, कमीत कमी लोकांना 2 तास तरी देहाचा विसर पडला पाहिजे. 2 तास तरी कीर्तनामध्ये तरी लोकांना देहाचा विसर पडला पाहिजे, देवाची आठवण झाली पाहिजे. आधीच लोकांना वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, गाथा वाचायला वेळ नाही, गीता वाचायला वेळ नाही, रामायण भागवत खूप दूरची गोष्ट आहे. तुलसी रामायण तर कोणी वाचत नाही, भावार्थ रामायण सुद्धा वाचत नाही, नाथांचं जे मराठीत आहे ते सुद्धा लोक वाचत नाही. तेव्हा आम्ही ज्या कीर्तनामध्ये तुलसीदासांच्या चौपाया सांगतो त्या हिंदी अवधी भाषेमध्ये आहेत. ते चौपाई तर कळतच नाही, चौपाई माहित नाही आम्हाला, चारपाई माहिती आहे. झोपायची चारपाई म्हणजे खाट, तुमच्याकडे खाटच म्हणतात, हा बाज म्हणतात का खाट म्हणतात? खाट म्हणतात. नाही का विचारलं, तुमची भाषा वेगळी आहे, तुमची भाषा वेगळी, आमची भाषा वेगळी, तुमचा जिल्हा वेगळा, आमचा जिल्हा वेगळा. आता आमच्याकडे ना माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे मला माहिती तुमच्याकडे काही जिवंतपणी पेटवत नाही, मेल्यावरच पेटवतात. पण काय करणार, विचारावं लागतं. म्हणजे सांगायचं काम आहे लोकांना. पूर्वीच्या काळी माणसांना लोक सहज म्हणजे कीर्तन करायचं, लोकांना कीर्तन फार लवकर कळायचं. त्याचं कारण होतं, पूर्वीची जुनी माणसं स्वाध्यायी होते, ग्रंथ वाचन करायचे, त्यांना सहज कीर्तन करायचं, नवीन विषय असतात ते कीर्तन करायचे. आता कीर्तन डोक्यात जात नाही, डोक्यावरून जातं, एवढी कठीण परिस्थिती झाली. म्हणून आपण कधीतरी हा विचार केला पाहिजे, कीर्तनामध्ये महाराजांना उलट आपण सांगितलं पाहिजे, महाराज फक्त अभंगावर बोला, बाकी काही नाही सांगितलं तरी चालेल. पण आता ते म्हटलं जातं ना, कमीत कमी महाराज अभंगावर तरी बोलले, अभंगात नाही बोलले, अभंगावर बोलले.
हो चुका है, तो मेरी ऐसी आज्ञा है, आप मेरे साथ चलो। मैं आपको लेने के लिए आया हूँ, आप मेरे प्रिय परम प्रिय भक्त हो। आता असं म्हटल्यानंतर विचार करा, कुठे नेणार होते प्रभू रामचंद्र? साकेत धाम, भगवान श्रीकृष्णाचं कुरूप धाम, राम प्रभूचं साकेत धाम. साकेत धामामध्ये मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. कबीर महाराज रडायला लागले. आता देव जर आपल्याला न्यायला आला तर आनंद झाला पाहिजे की दुःख झालं पाहिजे? हा साकोली बरं मला सांगा, देव आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला वाटतं का नाही? हा तुम्ही जागात ना? देव आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला वाटतं की नाही? पण आपण देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटतं? हा देव येण्यासाठी आला. तुम्हाला समजलं? मला फार काही बोलायची गरज नाही. आपण ज्या दिवशी देवाच्या घरी जाऊ ना, तेव्हा आपल्या अंगणात गर्दीच गर्दी होईल. आता काय मला बोलायचे ते काही सांगायची गरज नाही. कबीर महाराजांना घेण्यासाठी स्वतः देव आला. रामप्रभू स्वतः आले. चला रडायला लागले. म्हणजे देवा, तुम्ही जरी मला घेण्यासाठी आलात ना, तरी मी मात्र तुमच्यासोबत येऊ इच्छित नाही. का? फार सुंदर दोहा आहे कबीर महाराजांचा. राम बुलावा भेजिया, दिया कबीरा रोय, जो सुख यह सतसंग में, सो वैकुंठ न होय. जे सुख या सत्संगामध्ये आहे, या भजनामध्ये आहे, ते सुख तिथे नाही. म्हणून देवा, मी तुमच्या सोबत येणार नाही, मला इथेच राहायचं. याचा अर्थ त्यांना देह कळाला होता आणि मिळालाही होता. कबीर महाराज संत होते. संतांना कळाला मिळाला, आपल्याला मिळाला पण कळाला नाही. देवादिकांना कळाला पण मिळाला नाही. पशुपक्ष्यांना कळालाही नाही, मिळालाही नाही. असा हा मनुष्य देह तुकोबाने म्हणतात, तुम्हाला मिळाला ना, मग आता मिळाला, पुन्हा मिळणार नाही. वनभूमी शरण जावे आणि सर्व भावे देवाशी म्हणून देवाला शरण जा. आलेल्या संधीचं सोनं करा. आलेली संधी वाया घालवू नका, दवडू नका. काय करा? देवाला शरण जा. कसं जा? आणि या संसारावर भगवान सुद्धा म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याची वाणी जन्मरण, या लागी शरणागता शरण्य निश्चिते. भगवान पण हे सांगतात गीतेमध्ये, काय? तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. किंवा सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. फक्त तू मला शरण ये, अन्य सर्व धर्मांचा त्याग कर. आता बरंचसं सांगण्यासारखं आहे. कोणी कुणाला शरण जावं, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने पंचविषयाला सुद्धा शरण जाऊ नये, जीवाने फक्त देवालाच शरण जावं असं शास्त्रकार सांगतात. आता जडाला शरण जाऊ नये का? जड हे दुःख देणार आहे. म्हणून जडाला शरण जाऊ नये, पंचविषयाला शरण जाऊ नये, कारण विषय दुःख रूप आहे. विषयामध्ये सुख नाही. ऐकता ना? विषयामध्ये सुख नाही. विषय उडी बोलले जीव. एका कुत्र्याला हाड सापडलं 72 सालात. भारताचा दुष्काळ पडला होता ना, बरेच जण असे बसले तसे भारताच्या दुष्काळातून धरून आणले. जरा चेहऱ्यावर स्मित हास्य, फ्रेशपणा वाटू द्या. एका कीर्तनात मी असं सांगत होते, जवळ एक बाबा बसलेले होते आणि ते मला म्हटले, ताई तुम्हाला काही कळतं का? म्हटलं काय झालं? म्हणे साधकाची दशा उदास असावी. साधकाची दशा उदास असावी. म्हटलं मान्य आहे, साधकाची दशा उदास असावी, पण तोंडावर 12 वाजलेले नसावे. उदासीनता वेगळी हो. उदासीनता इहलोकापासून तर परलोकापर्यंत असलेल्या भोगांविषयी असलेली उदासीनता. काही लोक कीर्तनामध्ये उगाच स्थितप्रज्ञ असल्याचा आवाज आणतात. बरं आपण ते स्थितप्रज्ञ नाही. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? प्रजाहाती यदा कामा
अशा मंत्राचा उच्चार करताय. मी सुद्धा त्याच्यामध्ये स्वाहा होईल. मला अभयदान द्या. मी शरणागत आहे. मला तुम्ही तुमच्या पदराखाली घ्या. आता असं म्हटल्यानंतर देवराज इंद्र देवांचा राजा विचार केला की काय हरकत नाही. शरणागत शरणागताचा त्याग करू नये. आपण समर्थ आहोत. ठीक आहे म्हटले, हरकत नाही. तू माझ्या खुर्ची खाली लाव. कुठे लाव म्हटले? सिंहासनाखाली. खुर्ची खाली. खुर्ची म्हणा, सिंहासन म्हणा, सगळ्यांना त्याच इथं लागले सारखं. ते म्हणतात ना, राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जाएंगे छूट. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं. आता वेगळं म्हटलं जातं. चारों ओर मची लूट है. ऐकता ना? चारों ओर मची लूट है, जितना लूट सके तो लूट, उस समय तू पछताएगा जब तेरी कुर्सी जाएगी छूट. इसलिए लूट माझ्या खुर्ची खाली लावून आता बराच वेळ झाला मंत्रोच्चार चालू आहे, पण तक्षक काही येत नाही. पृथ्वीज ब्राह्मणांनी आपले डोळे झाकले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं तक्षक कुठे आहे. लक्षात आलं इंद्राच्या आसनाखाली लपलाय. मग मंत्रामध्ये बदल केला. आधी मंत्र म्हणत होते ओम तक्षकाय स्वाहा. आता ओम इंद्राय तक्षकाय स्वाहा. म्हणजे काय? इंद्रासहित तक्षका तू स्वाहा हो. मंत्र जेव्हा बदलला तेव्हा महाराज इंद्र घाबरला. इंद्र म्हणतो तक्षकाला, ए निघ म्हणजे बाहेर निघ. पण झालं काय? तुला सांगितलं तू निघ बाहेर. पण काय झालं? का बाहेर काढलाय? अरे म्हटले तुझ्यामुळे तर आता माझी खुर्ची सोड. मी सुद्धा स्वाहा होईल. तू निघ बाहेर. हो बाहेर. आत्ताच्या आत्ता निघ. अरे म्हटलं पण झालं तरी काय? अरे म्हटले वेड्या, आधी मंत्र चालू होता ओम तक्षकाय स्वाहा. मी तुला आश्रय दिला. हे जेव्हा पृथ्वी ब्राह्मणांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मंत्र बदलला आणि ओम इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हटल्याबरोबर मी तुझा रक्षक झालो. तक्षका वाक्य लक्षक होतं काय का? तक्षका मी तुझा रक्षक झालो, पण तू माझा रक्षक आहेस. तुझ्यामुळे मी सुद्धा त्या सर्प यज्ञामध्ये पडेल, पण तू आत्ताच्या आत्ता चालता हो असं म्हणून तक्षकाला इंद्राने हाकलून लावलं. इथपर्यंतच मला कथा सांगायचं, पुढचं मला सांगायचं नाही का? तक्षक इंद्राला शरण केला. त्याची शरणागती सफल ठरली की व्यर्थ ठरली? संपत आले. बोला काय? व्यर्थ ठरली की नाही? म्हणजे तुम्ही आपल्या विठुरायाला पंढरीनाथाला सोडून जर अन्य देवतांना शरण गेलात तर जशी तक्षकाची शरणागती व्यर्थ ठरली तशी तुमची शरणागती व्यर्थ ठरेल. परंतु हा देवांचा नियम बळीया माझा पंढरीनाथ म्हणून शरण जावे. सर्व भावे देवास भावे, म्हणजे भावाने प्रेमाने त्याला शरण जावं. पण शरण गेलं तर काय होईल याचं वर्णन प्रभूंच्या तो हा उतरिला पार, 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 तो हा उतरिला
उतरील पार तो हा उतरील पार जो देवांचा देव आहे, एक धरिला चित्ती राहील कुमारीचा पती, त्याला अनन्य भावाने तुम्ही शरण गेलात. अनन्यता म्हणजे काय हो? एका ओळीमध्ये सांगण्यात पुढे जाते, किंबहुना धनुधरा जो मातेची आई वेदना तो मातेचा सोयरा की तुला पा. आईमध्ये आणि मुलामध्ये जेवढं अनन्यत्व असतं ना, तेवढंच अनन्यत्व ज्या भक्तामध्ये आहे त्याला अनन्य मुक्त असं म्हणतात. ही खरी अनन्यता. तुम्ही म्हणाल अनन्यता या शब्दाचा अर्थ सांगा. तुम्ही ओवी सांगितली. अनन्य म्हणजे न अन्य किती अनन्य. एक देव सोडला तर दुसरं कोणालाच आम्ही मानत नाही आणि त्यांची स्तुती आम्हा ब्रह्म होते. तुकोबाराय असं म्हणतात, बाकीचे देव देव असतील पण मी त्यांना देव म्हणणार नाही. माझ्यासाठी तूच आहेस माझा बाबा, माझं सर्वस्व तूच आहेस. माझ्यासाठी माझा देव कोणता? समचरण दृष्टी विटेवरी साजरी असा जो आहे, सुंदर ते ध्यान ओढे विटेवरी तो माझा देव. बाकीच्यांना मी देव म्हणणार नाही आणि असले तरी त्यांनी नमस्कार करेल. बाकीच्या देवांना नमस्कार केला, बाकीच्या देवांची निंदा करायची, त्यांना मानायचं नाही असं नाही. पूजा सबकी करो लेकिन संबंध एक के साथ जोडो. मला सांगा, एखादी पतिव्रता माऊली आपल्या पतीशी नातं जोडते, पण पतीला ज्या नजरेने पाहते त्याच नजरेने सर्वांना पाहते का? जेवढं प्रेम पतीवर करते तेवढं प्रेम सर्वांवर करते का? नाही. पती तिच्यासाठी पतीच असतो. पतिव्रते जैसा भकार प्रमाण आम्हा रामायणामध्ये तुळशीदासजी म्हणतात, एकही धर्म एक व्रत नेमा, काय वचन मन पतिपद प्रेमा. भ्राता पिता पुत्र उद्गारी पुरुष मनोहर निरखत नारी मंगल भवन अमंगल हारी. द्रवहु सुदशरथ अजिर विहारी राम सिया
स्वागतं कृष्ण शरणागतं कृष्ण. देवता त्या ठिकाणी विनंती. हा श्लोक आहे, याचा काय अर्थ होतो तो अर्थ लक्षात घ्या. देवता कहते हैं प्रभु आपकी कृपा से आपका भक्त भव नदी को ऐसे पार कर देता है जैसे कोई व्यक्ति गाय के बछड़े के खुर के गड्ढे को पार कर दे. आलं का लक्षात? मराठी सांगितलं का? अवघड वाटते? काहीच अवघड नाही, फार सोपं. भक्त म्हणतात देवा जेव्हा तुमची कृपा होते तेव्हा तुमच्या कृपेने भव नदी केवढी होते. गायीच्या वासराच्या पायाला काय म्हणतात? खूर म्हणतात. खूर तुमच्याकडे काय म्हणतात? खूरच म्हणतात ना. ते खूर मातीत पडलं की खड्डा तयार होतो. मग भगवंताची कृपा झाल्यानंतर किंवा भगवंताला अनन्य भावाने शरण केल्यानंतर त्या भक्तासाठी भवनदी केवढी होते. गायीच्या वासराच्या खुराने तयार होणाऱ्या खड्ड्याएवढी होते. आलं का लक्षात? अरे तुम्ही म्हणाल याचं वर्णन आहे का? श्लोकात आहे. पुन्हा श्लोक आहे का? त्वयं मुजाक्षा खिलसत्वधामनी समाधिना वेशितचे तसैके त्वत्पादपूतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्सपदं भवाब्धिं. आलं का लक्षात? गो म्हणजे गाय, वत्स म्हणजे वस्तू, पद म्हणजे पाय आणि भवाब्धिं म्हणजे भवनदी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार देवाला अनन्य भावाने आम्ही शरण जाऊ, पण आम्ही आमच्या पापाचा दोषांचा जर विचार केला, आमच्या जीवनामध्ये आम्ही केलेली जी काही पापं आहेत त्या पापांचा जर विचार केला तर आम्हाला असं वाटतं की
मोक्ष द्यावा, अजून किती करुणा असतात. ऐशिया अपराधी शिशुपाळा आपण त्या ठाव दिला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय द्रौपदी साड ही काय कमी करू नका. मारणाऱ्याला सुद्धा मोक्ष देतो ही काय कमी करू नये. 100 शेळ्या दिल्या तरी त्याचा उद्धार करतो ही काय कमी करू नये. म्हणून बहु आहे, बहु शब्दामध्ये भगवंताच्या करुणेचं वर्णनच होऊ शकत नाही महाराज. तुकोबारांच्या वाङ्मयामध्ये काही शब्द असे, देव किती मोठा आहे एवढा प्रभू भावे. आता एवढा म्हटलं की पुन्हा प्रश्न, एवढा तसं इथे आहे. बहु आहे, बहु म्हणजे किती, बहु शब्दाला लिमिटच नाही ना. अनंत, अनंत हे नामजा, त्याची रूप अनंत आहे. अनंत रूपे अनंत विषय देखील अनंत रूप आहेत, अनंत नाव आहे, नवे नवे तो अनंत अशा स्वरूपाचा आहे. पण किती अनंत आहे ज्याचा अंत वेदालाही कळत वेद सुद्धा वेदयागाती श्रुती नीती नीती म्हणती असा तो परमात्मा किंवा 12-16 जणी हरिसी नेती म्हणती रात्र दिवस असा तो परमात्मा अनंत, ज्याचा अंत कुणालाही कळाला नाही असा तो परमात्मा. आता आपल्याला तरी अंत कळतो का? आपला अंत होतो पण देवाचा अंत आपल्याला कळत नाही. देवाचा अंत कुणालाही कळाला नाही. देवाची स्तुती करणारे काही साधे छोटे मोठे माणसं नाही महाराज. सारद से समहे सविधी आगम निगम पुराण, सारद से समहे सविधी आगम निगम पुराण, नीति नीति कह जासु गुण करहि निरंतर गान सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोल रे भाई सब संतन की जय. सारद से समहे सविधी आगम निगम पुराण, नीति नीति कह जासु गुण करहि निरंतर गान. म्हणून बहु आहे, करुणावंत, अनंत हे नामजा असा तो अनंत परमात्मा. त्याचा तुकोबाराय तुम्हाला काय अनुभव आला का? तुम्हाला काय अनुभूती त्याची आली का? तुकोबाराय म्हणतात 13 दिवस वया रक्षून या उलकी ही अनुभूती आहे. त्याला अनन्य भावाने शरण गेलो म्हणून जळी दगडा असेल वयात आलेल्या जैसा, त्याला शरण गेलो म्हणून त्याने माझी लाज राखली आणि गाथा तसाच कोरडा बाहेर निघाला. हे काय आहे? ही मला आलेली प्रचिती आहे. तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरलेला आणि चित्तामध्ये धारण करून अनुभवाचे बोल वाणीने प्रकट केले म्हणून शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले.
अनुभूती हे परमार्थाचं फळ आहे, परमार्थाची फलश्रुती आहे. आणि म्हणून देवाचा आलेला जो अनुभव आहे, शरणागती स्वीकारल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला काय अनुभव आला, त्या अनुभवाची तुकोबाई प्रकट करतात. संसारामध्ये जसं धनाला महत्व आहे तसं परमार्थामध्ये अनुभवाला फार महत्व आहे. तुम्हाला अनुभव किती आहे? गप्पा गोष्टी करणं, कोरड्या गप्पा करणं फार सोपं आहे, पण अनुभव किती आहे तुम्हाला? म्हणून तर तुका म्हणे चाकोळी सांगे माझा अनुभव आहे अंगे. म्हणून तर म्हटलं जातं ना, पिकलेली पाणी फार गोड लागते कानाला. तुम्ही बघा, जुनी महात्मा मंडळी फार साधं सोपं सरळ कीर्तन करायचे, फार शिकलेले नसायचे, पण भजनानंदी असायचे, नामस्मरण करायचे, सहज बोलायचे, सहज गायचे, सहज वारकरी साली म्हणायचे. किती कानाला आजे गोड लागतात त्या वारकरी जुन्या साली. आताच्या काय साली कोणत्याही पिक्चरची साथ त्या अभंगाला लावली जाते. पूर्ण सात्विकता त्या अभंगाची नष्ट होते. काय वाटलं सांगतो, चार वर्षे असायची जी कानाला गोड लागली, फार सांगायची गरज नाही. तर त्याचं कारण आहे, आपणही तेच भजन म्हणतो आणि ते पण तेच भजन म्हणायचे, पण त्यांच्या आवाजामध्ये तो गोडवा, ती प्रासादिकता का जाणवते? त्याचं कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोडं जाळायला येते, म्हणून भजन करा. देहाध्यास त्याच्यानेच जाणार आहे, भगवत शरणागती त्याच्यानेच आपली सार्थकी लागणार आहे, सफल होणार आहे. म्हणून देवाला आनंद भावाने शरण जा, म्हणजे तुम्हालाही अनुभव येईल. तुकोबा ते सांगतात, तुका म्हणे चाकोळी सांगे माझा अनुभव आहे. मग जी अनुभूती भगवंताची शरणागती स्वीकारल्याने तुकोबारांना प्राप्त झाली, ती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. यथामती यथावकाश. धावत्या वेगाने अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पमतीने सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे 15 मिनिटं मी जास्त घेतले, 11:15 वाजले, तर मध्ये थोडासा वेळ गेला, त्यामुळे 10 मिनिटं मी जास्त घेतली. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी भगवान पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करते. माझ्या मानेला विराम देते. बोलण्याच्या ओघात वाणी दोषामुळे काही चुकलं असेल तर क्षमा असावी. नातनी बालक कोबडा बोली का वागला चुका पावली ते चोज करून माऊली विशेषली. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्रतेने कीर्तन श्रवण केलं. सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व महाराज मंडळी, गायक वादक महाराज मंडळी, खूप चांगली साथ केली आपण सर्वांनी. बऱ्याच ठिकाणी चांगली साथ मिळत नाही, ती साथ पाहूनच असं वाटतं की याच्यापेक्षा चिकनगुनियाची साथ बरी